हा नमस्कार धनाजीराव, जालिंदर बोलतोय. तुमचं नाव आलं की फोनवर. नमस्कार, बोला. काही नाही, वास्तुशांती कशी झाली म्हणजे सॉरी बरं का, मीटिंग होत्या महत्वाच्या म्हणून यायला जमलं नाही. चांगली झाली, दणक्यात झाली. तुम्ही आले असते तर आम्हाला आणखीन आनंद वाटला असता. येऊ की आम्ही येऊ ना. म्हणजे आम्ही ना आत्ता फक्त हे विचारायला फोन केला की ते पैशाचं नाही, म्हणजे कॉन्ट्रॅक्टमध्ये जसं ठरलं तसं महिन्याचा हप्ता. ते सगळं मी आता वैदिकीवर सोपून मोकळा झालोय. काळजीचं काही कारणच नाही. तिचं ते बघून घेईन सगळं बरोबर. हा अच्छा, म्हणजे आमच्या सुनबाई माईंशी बोलणार आहे का? हा मग तिला पीरच तशी मारली मी. तिला म्हणलं तूच काय असेल ते बोल आणि तूच मला पैसे आणून दे. त्यामुळे आता काळजीचं कारण नाही. कालपर्यंत लई टेन्शनमध्ये होतो मी, पण आता नाही. माझी पोरगी किती हुशार आहे हे तुम्हाला बी चांगलंच माहिती आहे. त्यामुळं आता माझं काम 200% होणार म्हणजे होणार. अच्छा, म्हणजे या पुढची सगळी सूत्र सुनबाईंकडे असणार, म्हणजे तुम्हाला महिन्याच्या महिन्याला हप्ता पोहोचणारच ना. ते आता समजत त्या माईने ठरवायचे. त्यांना जर त्यांचं आणि त्यांच्या पोराचं भलं कशात आहे हे कळत असेल तर ते हप्ता चालू ठेवतील. नसेल कळत तर राहिलं. मामा, हे समजा गेम कसा उद्ध्वस्त करायचा हे मला बी चांगलं माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे ना तर आपला खामक्या कसा आहे ते. मग ते तर झालंच, पण धनाजीराव, माई साहेबांच्या कृपेने बंगला तर झाला ना तुमचा. हो, त्या माईंचं नाव परत माझ्या समोर काढू नका. लई डेंजर बाई राव ती. तिच्याशी कसं बोलावं तेच कळत नाही. काय नाही, हे समजा मी माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर केलेलं आहे. आणि त्या माईसाहेबांची नस कवा आणि कशी आवळायची ना हे बी मला चांगलं कळतंय. नाहीतर मग मामा तुम्हाला माहिती आहे, हे समजा गेम उद्ध्वस्त करायचा कसा हे बी मला चांगलं कळतंय. काय तिची कृपा बिपा नाही, ही सगळी माझी हुशारी आहे. म्हणूनच तरी इतके महिने हे खेळ असाच सुरू आहे. बरोबर आहे धनाजीराव, बरं का. आम्ही ना फक्त हेच विचारायला फोन केला होता की तुमचं काम झालं ना. अरे का नाही होणार. मी त्यांच्यावर एकदम माझं जालिम अस्त्रच सोडलंय, वैदेही अस्त्र. तुम्हाला माहिती आहे माझी पोरगी किती हुशार आहे ते. ती सगळं माझं काम बरोबर असं जुळवून आणीन बघा. आता एवढं जालिम अस्त्र सोडले म्हणल्यावर माई नगुड टाकावंच लागेल. बरोबर आहे तुमचं धनाजीराव. आम्ही बोलतो तुमच्यासोबत नंतर, बरं का. ठेवतो आता. ते हॅलो. ऐकलं ना. हा धन्या, याची लायकी नाही आपल्या दारासमोर उभं राहायची. काय बोलतोय हा? एवढी हिंमत कुठून आली याच्यात? हे सगळं बोलायची हिंमत झाली ते फक्त तुमच्या लग्नाच्या कॉन्ट्रॅक्टमुळं.
ही बाप लेकीची जोडी जेव्हा सही करायला आली होती तेव्हाच त्यांनी ठरवलं होतं की तुमच्यासोबत लग्न करण्यासाठी, तुमच्यासोबत प्रेमानं राहण्यासाठी ते पैसे घेतील आणि गेले 6 महिने ते व्यवस्थित पैसे वसूल करतायत. हो, कधी कधी त्या धनाजीचे महिना पाय सुद्धा धरावे लागले. त्यांनी सहन केलं ते फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमासाठी. कसला विचार करताय? तुम्हाला आता इथं वैदेही सोडून गेली ना? तुम्हाला माहिती आहे का ते आत्ता कुठे? हे पैसे धनाजीरावांना देऊन द्या. आत्ता त्यांचं अडलेलं काम वेळेत होणं महत्वाचं आहे. बाकी त्यांचं लोन पास झालं का हे पैसे आम्ही वळते करून घेणार. तुम्ही पैसे बॅगेतून का देता? काय म्हणले? हा? काय बॅगेतून का देताय? मग कशातून देणार? हा आमची लवंग ठेवण्याच्या डब्बीतून द्यायचे का काय? काय सुनबाई, तसं नव्हतं म्हणायचं मला. चेक काही देऊच शकलं असतात की तुम्ही. तुमची कड निघते हे महत्वाचं नाही का? आणि आता आम्ही पैसे कसे द्यायचे हे पण तुम्हीच ठरवणार. हा नाही, रक्कम खूप मोठी आहे. कुठल्या तरी विश्वासू माणसाकडून पप्पांपर्यंत पाठवाल का प्लीज?